हे ज्या वेळेला रोहित पवार असतील, आदरणीय पवार साहेब असतील, यांनी जर ठरवलं तर हे काही करू शकतात. आणि हे पवार साहेबांच्या नातवाची इच्छा का त्यांच्या तालुक्यामध्ये ते पाणी न्यायचं आहे म्हणून. आणि त्यावेळेला आदरणीय कैलासवासी किसनराव बानखेले आमदार होते, त्यावेळेला पवार साहेबांचं तालुक्यात वर्चस्व होतं का? अजिबात नव्हतं. परंतु आदरणीय वळसे पाटील साहेबांनी घराघरात संघटना बांधायचं काम केलं, पक्षाचं काम केलं. आयत्या पिठावर रेघोट्या हे जे नेते आज बोलत आहेत ते तशी संघटना बांधली कोणी? आदरणीय वळसे पाटील साहेबांनी बांधली. आणि आज ज्यांनी आपल्याला बोटाला धरून मोठं केलं तेच ही संघटना पळू पाहत आहेत. आणि वळसे पाटील साहेबांच्या मागे सहानुभूती उभी राहायला पाहिजे. तर तुमचं नाव सांगा आणि गाव कोणतं आहे? मी सोमनाथ वसंतराव काळे, माझं गाव घोडेगाव. मी कृषी उत्पन्न बाजार समितीवर आज संचालक म्हणून काम करतोय. कृषी उत्पन्न संचालक आहेत तुम्ही? यस. म्हणजे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणायला लागेल तुम्हाला? हो, राष्ट्रवादीचे काय. मी थेट तुम्हाला विचारतो, तालुक्यामध्ये चर्चा चालू आहे बदल होणार आहे म्हणून. आता बदल वगैरे असं काय होणार नाही, कारण की जो वळसे पाटील साहेबांनी 90च्या अगोदरचा तालुक्याची आजची परिस्थिती, लोकसुद्धा एक 18 ते 25 वयोगटातील कार्यकर्त्यांना, युवकांना माहीत नाही. परंतु जे 75-80 वयाचे जे लोक आहेत, 65 वर्षाचे लोक आहेत, त्यांनी या तालुक्याची व्यथा पाहिलेली. अगदी मनसरच्या हॉटेलमध्ये जर गेलं तर नाश्ता केला तर पाणी द्यायचे. शुक्रवारच्या घोडेगावच्या बाजारामध्ये 50 पैशाला तांब्या पाणी भेटत होता. आणि हा दुष्काळग्रस्त तालुका आज साहेबांनी बागायत तालुका म्हणून ओळखला जातोय. त्याचं कारणही तसंच आहे. आणि बदल व्हायचं कारण काय? का बदल हवा आहे? जर ज्या वेळेला आपण आपल्या घरातील एखादा ज्येष्ठ माणूस आपल्याला सावरत असतो, आपल्याला संस्कार देत असतो, आपल्याला शिक्षण देत असतो, आणि ज्या वेळेला आपण त्यांना बाजूला करतो त्यावेळेला आपल्याच्या मनाला थोडंफार काहीतरी वाटलं पाहिजे. कारण की त्या माणसाने आपल्याला घडवलं आहे, वाढवलं आहे, आणि आपण त्यांना म्हणायचं तुम्ही बाजूला सारखा. हे पटतंय का? ठीक आहे, तुमचं असं म्हणणं आहे. मग बदल होईल का नाही? अजिबात बदल होणार नाही. बदल होण्यासारखं कारणही बी नाही. कारण की या तालुक्यामध्ये आदरणीय वळसे पाटील साहेबांनी प्रथमतः पाणी आणलं. पाणी आणल्यानंतर भीमाशंकर साखर कारखान्याची उभारणी केली. नुसताच कारखान्याची उभारणी केली नाही तर प्रत्येक शेतकऱ्याला ऊस लावला, बागायत झाला तालुका. आणि वेळ प्रसंगी बाहेरच्या तालुक्यातून ऊससुद्धा आणून कारखाना चालवला. म्हणजे एखादी जशी काय पिठाची गिरण टाकतोय आणि चालू करतोय असं नाही झालं. आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या वडिलांनी आणि वळसे पाटील साहेबांनी, म्हणजे खरं तर कैलासवासी दत्तात्रय गोविंदराव वळसे दादा यांचं इच्छा होती का माझ्या तालुक्यामध्ये भीमाशंकर सहकारी कारखान्यासारखा कारखाना उभा करावा. आणि ती इच्छा दादांची इच्छा साहेबांनी पूर्ण केली. एकंदरीतच विरोधाकडनं असं बोललं जातं आहे का डिंब्याच्या बोगद्यावरून जर पक्ष सोडायला लागत असेल ती शोकांतिका आहे. विरोधकांना काय सांगा? तर बघा कसं असतं, आपण पाहतो, आपण 2-3 जरी 3-4 भाऊ जरी असलो तरी आपल्या घराघरातले वाद होत असतात कशाच्या कारणावरून. ही प्रक्रिया तशीच आहे. आदरणीय साहेबांनी ज्या तालुक्याने, ज्या जनतेने मला विधानसभेत तुमची सेवा करण्यासाठी पाठवले, आणि मग जर आदरणीय तुम्हाला माहिती आहे डायरेक्ट नाव घेऊन सांगायचं ठरलं तर रोहित पवारांची इच्छा आणि साहेबांच्या नातवाची इच्छा, म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या नातवाची इच्छा का त्यांच्या तालुक्यामध्ये ते पाणी न्यायचं आहे म्हणून. आणि ज्या तालुक्यासाठी ज्या आदिवासींच्या जमिनी गेलेल्या आहेत, तालुक्यातील लोकांनी खस्ता खाल्लेल्या आहेत, जुन्या काळातील कैलासवासी बिड्यांना काळे असतील, कैलासवासी दत्तात्रय वळसे पाटील साहेब असतील, तसेच बरेचशा लोकांनी, अण्णासाहेब आवटे असतील, या लोकांनी खस्ता खाल्लेल्या आहेत. आणि हे डिंबा धरण उभं केलेलं आहे. आणि याचं पाणी सहजासहजी द्यायचं म्हटल्यावर वळसे पाटील साहेबांना ते शक्य नाही. म्हणजे हा घरातला वाद, अगदी तोंड दाबून बुक्क्याचा मार. साहेबांनी हे सहन झालं नाही. आणि साहेबांनी शिवाय सांगितलं बी, जर रोहितदादांना जर तुम्हाला आमदार व्हायचं असेल तर माझ्या तालुक्यात या आणि तुम्ही आमदार व्हा, पण माझ्या जनतेचं तोंडचं पाणी पळवून नेऊ नका. ही साहेबांची इच्छा आहे प्रामाणिकपणे.
कुणीही जरी नवीन आमदार आलं तरी आंबेगाव तालुका हा पाणी देणार नाहीच आहे. मग ते एवढं त्याच्यात विचार करण्यासारखं काय आहे? कसं तुम्ही म्हणता, जर हे ज्या वेळेला रोहित पवार असतील, आदरणीय पवार साहेब असतील, यांनी जर ठरवलं तर हे काही करू शकतात. आणि हे आदरणीय वळसे पाटील साहेबांना माहिती आहे. ज्या जनतेने मला त्या जनतेसाठी जर तिथं पाठवलं आहे विधानसभेमध्ये, आणि जर साहेबांनी ते जर पाणी देऊन दिलं तर हा तालुक्याचा अपवाद साहेबांवर येणार नाही का? नाही, पण नवीन जर कोणी आता आमदार झालं तरी तो पाण्याला विरोध करणारच. थोडीच आपण आंबेगाव तालुक्याचं पाणी जाऊन देणार आहे? अजिबात नाही. हे विरोध अजिबात करणार नाहीत. यांनी आदरणीय ज्यांनी बोटाला धरून ज्या वळसे पाटील साहेबांनी त्यांना मोठं केलं, निकम साहेबांना, तर जर त्यांना जर मोठं केलंय तर ते हे विसरतायत. ते कशाच्या जनतेचा विचार करणार? ते एकदा निवडून गेल्यावर विषय सोडून देणार. त्यांना काय पडलंय जनतेचं? खरी जनतेची काळजी असणारा नेता म्हणजे ते आदरणीय वळसे पाटील साहेब आहेत. तुम्ही जे म्हणताय, आदरणीय वळसे पाटील साहेबांनी त्यांना सरपंच केलं, संचालक केलं, आज त्यांना नेत्यांच्या भूमिकेत आणलं. त्यांना काय जनतेची गरज नाही. ते आले काय, गेले काय, त्यांना काय पाण्याचं पडलेलं नाही. जरी त्यांनी त्या गोष्टीला म्हणजे हे केलं तरी ते काय त्यांना माहिती आहे निवडून येणार नाही, आपण बोलत राहायच. आणि त्या आदरणीय ज्या साहेबांनी हा कष्ट करून त्यागातनं हा तालुका उभा केला आहे, त्यांना पायखुटी घालायचं काम हे करतायत. यांना काय फरक पडत नाही त्याचा. नुसतं बोलायचं आहे त्यांना, करणार अजिबात नाही. कारण त्यांना माहिती आहे आपण निवडूनच येणार नाही, बोलायला काय जाते. आता तालुक्यामध्ये पवार साहेबाबद्दल सहानुभूती आहे असं कुठंतरी बोललं जाते, सहानुभूती लाट आहे, त्याबद्दल काय सांगा? हे बघा, खरं तर आदरणीय पहिल्यापासून अगदी वळसे पाटील साहेबांनी 90च्या अगोदर ह्या तालुक्याची वेगळी परिस्थिती होती. त्यावेळेला आदरणीय कैलासवासी किसनराव बानखेले आमदार होते. त्यावेळेला पवार साहेबांचं तालुक्यात वर्चस्व होतं का? अजिबात नव्हतं. परंतु आदरणीय वळसे पाटील साहेबांनी घराघरात संघटना बांधायचं काम केलं, पक्षाचं काम केलं. आयत्या पिठावर रेघोट्या हे जे नेते आज बोलत आहेत, ते नेते जे बोलत आहेत त्यांनी आयतेही त्यांना हे भेटलेले. आणि आदरणीय वळसे पाटील साहेबांनी कधीही माझ्यासाठी, माझ्या तालुक्यासाठी जे काय केलं ते आदरणीय पवार साहेबांनी केलं. हे घराघरापर्यंत पोचवलं आहे. संघटना वाढवली साहेब, संघटना वाढवलेली आहे. हा पक्ष वाढवलेला आहे. हा पक्ष जर कोणी वाढवला असेल तर आदरणीय वळसे पाटील साहेबांनी वाढवलेला आहे. ज्या वेळेला एखादं घर फुटतं त्यावेळेला त्या लक्षात घेतलं पाहिजे आपण. आणि आजही आदरणीय वळसे पाटील साहेब पवार साहेबांविषयी एकही चकार शब्द वाईट बोलती नाही. आम्हा कार्यकर्त्यांनी जरी आम्ही बोललो तर आम्हालासुद्धा बोलून देत नाहीत. पुढचे ते मार्केट कमिटीला उभे राहिले त्यावेळेला त्यांनी आज भाषणातून सांगतात, मी देवाऱ्यात साहेबांचा फोटो ठेवतो, वळसे पाटील साहेबांचा फोटोचं दर्शन घेऊन मी बाहेर पडत होतो. आणि आज त्यांनी देवाऱ्यातला आदरणीय वळसे पाटील साहेबांचा फोटो काढून फेकून दिला आहे बाजूला. आणि आता कुठं गेले त्यांचे भाग्यविधाते? त्यावेळेला ते आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून साहेबांबद्दल बोलायचे. आणि आजही जे वळसे पाटील साहेबांचं प्रेम पवार साहेबांवर कालही जेवढं होतं आजही तेवढंच आहे. उद्या काही हो, उद्या सवडत तेवढंच प्रेम आदरणीय पवार साहेबांचं राहणार आहे. परंतु यांनी ज्या माणसाने बोटाला धरून आपल्याला मोठं केले त्याच्या विरोधात उभं राहायचं धाडस केले आणि त्यांच्या विरोधात काही बी खालच्या पातळीला जाऊन बोलतात. राष्ट्रवादी पक्ष संघटना आहे ही खरं तर आदरणीय वळसे पाटील साहेबांनी ही चांगल्या प्रकारे याची बांधणी केली, ही जोपासली, ही वाढवली. आणि खरं तर आज जे काही नवीन नेते तयार झालेत ते आयते ती संघटना पळू पाहत आहेत. कारण की तशी संघटना बांधली कोणी? आदरणीय वळसे पाटील साहेबांनी बांधली. आणि आज ज्यांनी आपल्याला बोटाला धरून मोठं केलं तेच ही संघटना पळू पाहत आहेत. आणि त्यांनी जे साहेबांबद्दल जे अपशब्द काढतात, खालच्या पातळीला जाऊन बोलत आहेत, हे लोकसुद्धा ठरवतील. कारण की ज्या अगदी लाखणगावपासून तर आवफ्या खोऱ्यापर्यंत ही पक्षाची वाढवलं कोणी, संघटना बांधली कोणी, कारखाना कोणी उभा केला, इंजिनिअरिंग कॉलेज कोणी उभं केलं, हे डिंबा धरणाचे डावे उजवे कालवे कोणी केले, हे सर्वांना माहिती आहे. आणि संघटनेच्या बाबतीत बी आदरणीय वळसे पाटील साहेबांनी बांधणी केली. आणि आता ह्या नवीन राजकारणाच्या ह्याच्यात ही संघटना हे पळू पाहत आहेत.
खरं तर वास्तविक पाहता पवारसाहेबांनी आदरणीय वळसे पाटील साहेबांना ताकद दिली, परंतु घराघरापर्यंत संघटना वाढवायचं काम आदरणीय वळसे पाटील साहेबांनी केलं. परंतु ज्या वेळेला आत्ताचं हे राजकारण चालू आहे, त्या राजकारणामध्ये हे जे नवीन नेते तयार झाले आहेत, ते नवीन नेते ते संघटना पळू पाहत आहेत असा माझा दावा आहे. सहानुभूती कोणापाठीमागे पाहिजे, वळसे पाटील साहेबांमागे का पवार साहेबांमागे? कारण की आदरणीय वळसे पाटील साहेबांनी घराघरापर्यंत आपलं काम केलेलं आहे, आपला विकास केलेला आहे, म्हणून या तालुक्याचा बदल घडवलेला आहे. म्हणून आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या मागे सहानुभूती उभी राहायला पाहिजे असं माझं मत आहे.